जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 146. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. आम्हाला भगवत चरणी जो चित्तलय अपेक्षित आहे तो होण्याच्या आड इतर काही न येता आमचं मनच आड येत असतं असं आम्हाला सर्व संत सांगतात. दृश्याची खेच, मायेची खेच ही प्रचंड आहे, पण आम्हाला ज्या भगवंताची ही शक्ती आहे माया, त्याच भगवंतांकडून बुद्धीची शक्ती मिळाली आहे. आणि त्यामुळे जर बुद्धी योग्य ठिकाणी म्हणजेच सद्गुरूंच्या चरणी अनन्य भावानं स्थित असेल तर ही दृश्याची खेच परतवण्यास आम्ही यशस्वी होतो. दृश्याची खेच परतवणं म्हणजे काही दृश्य नाहीसं करणं नव्हे, ते शक्यच नाही. जोपर्यंत आम्ही बहिर्दृष्टीनं जगाकडे बघतो आहोत तोपर्यंत तर नक्कीच शक्य नाही. पण साधनेमध्ये असताना या दृश्यामधल्या घटनांकडे, व्यक्ती वस्तूंकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन काय आहे यावर आमची साधनातली स्थिरता आणि त्या योगे चित्तलय अवलंबून आहे म्हणतात संत. आणि ही चित्ताची स्थिरता ज्या योगे आमच्या रिॲक्शन्स, आमच्या प्रतिक्रिया काय असाव्यात ह्याचं सर्वोच्च उदाहरण अत्यंत टोकाच्या परिस्थितीमध्ये आता आमच्यासमोर प्रत्यक्ष प्रभू श्रीराम प्रस्तुत करणार आहेत. आपण बघितलं आहे की राजा दशरथ विलाप करतायत आणि तरीसुद्धा राणी कैकेयीची निष्ठुरता, त्याची धार काही कमी होत नाही. आणि आता त्याच्या पुढे वर्णन तुलसीदास करतायत की पुढे काय घडलं आणि ही बातमी प्रभू श्रीरामांपर्यंत कशी पोहोचली. म्हणतात, बिलपत नृप ही भयउ बिनु सारा, बीना बेनु शंख धुनि द्वारा, पढ़हि भाट गुण गावहि गायक, सुनत नृपहि जनु लागहि सायक, मंगल सकल सोहाहि न कैसे, सहगामिनी विभूषण जैसे, तेहिनी सीनीत परी नहीं काहू, राम दरस लालसा उचाहू, द्वार भीर सेवक सचिव, कहहि उदित रवि देखी, जागेउ अजहुन अवधपति, कारनु कवनु विशेषी, पचिले पहर भूपुनित जागा, आजुह मही बड़ अचरजु लागा, जाहु सुमंत्र जगावहु जाई, कीजिय काजुर जाय सुपाई, गये सुमंत्रु तब राउर माही, देखी भयावन जात डेराही, धाई खाई जनु जाई नहेरा, मानहु विपति विषाद बसेरा, पूछे को न उतरु देई, गए जेहि भवन भूप कैकेयी, कहि जय जीव बैठ सिरुनाई,
देखी भूप गती गयबु सुखाई। सोच बिकल बिबरन मही परयो, मानहु कमल मूल परिहरयो। सचिव सभी तस कई नहीं पूछी, बोली अशुभ भरी शुभ चूची। परीन राजहि नीद निसी, हे तु जान जगदीसु। रामु रामु रटि भोरु किय, कहई न मरमु महीसु। आनहु राम ही बेगी बोलाई, समाचार तब पूछेहु आई। चले सुमंत्रु राय रुख जानी, लखी कुचादी कीन्ही जग चुरानी। सोच बिकल मग परई न पाऊ, राम ही बोली कही काराऊ। उरधरी धीरजु गयबु दुआरे, पूछहि सकल देखी मनु मारे। तुलसीदास सांगतायत की राजा दशरथ विलाप करता करताच सकाळ झाली. राजद्वारामध्ये जो उत्सव साजरा होणार होता त्याचा आनंद अजूनही होता. त्यामुळे सगळीकडे वीणा, बासरी, शंख यांचे आवाज येऊ लागले. भाट बिरुदावली म्हणू लागले आणि गवई गुणगान करू लागले. आणि ते ऐकून सकाळ झाल्याचं लक्षात येऊन जणू राजांच्या हृदयामध्ये बाण रुतल्यासारखी पीडा होत होती. तुलसीदास म्हणतात, जणू पतीबरोबर सती व्हायला निघालेल्या स्त्रीला आभूषणं जशी आवडत नाहीत त्याप्रमाणे राजा दशरथांना ही मंगलवाद्य आवडत नव्हती. रामचंद्रांच्या दर्शनाची लालसा आणि उत्साह यामुळे त्या रात्री बाहेर कुणाला झोप आली नव्हती. कधी रामचंद्रांना बघू आणि कधी त्यांचा राज्याभिषेक होईल या विचारामध्ये संबंध अयोध्येची जनता जागी आहे जणू. तुलसीदास म्हणतात, राजद्वारावर मंत्री सेवक यांची गर्दी झाली आहे. सूर्य उगवलेला बघून ते म्हणतायत की कारण तरी काय घडलंय की अयोध्यापती दशरथ अजून जागे झाले नाहीत. कारण नेहमीच ते रात्रीच्या शेवटच्या प्रहरीत जागे होतात. पण आज आम्हाला आश्चर्य वाटतंय. हे सुमंत्रा, तुम्ही जा आणि राजांना जागं करा. एकदा त्यांची आज्ञा मिळाली म्हणजे आम्ही सर्व कामाला लागू. बरं का. ते ऐकून सुमंत्र राजमहालात गेले. त्यांनाही ते खटकलं होतंच की का बरं आज अजून राजा दशरथ उठले नाहीत. पण जसा त्यांनी प्रवेश केला राजमहालामध्ये त्यांना महाल भयानक दिसू लागला. आत शिरतानाच भय वाटू लागलं. जणू वाटू लागलं की काहीतरी एखादं भूत समोर येईल आणि मला खाऊन टाकेल. अशी एक विलक्षण भीती सुमंत्रांच्या मनाला दाटू नये पहा. जणू संकट आणि विषाद यांनी तिथं मुक्काम ठोकलेला असावा असा तो राजमहाल दिसत होता. जेव्हा विचारलं तेव्हा कुणी बोलत नव्हतं. शेवटी सुमंत्र जिथे राजा दशरथ आणि कैकई दोघे होते तिथं आले. त्यांनी अभिवादन केलं राजांना आणि बसले. पण राजांना बघूनच त्यांची अवस्था गर्भगडीत झाली. काय झालं असावं काहीच कळेना. महाराज तर काळजीनं व्याकुळ दिसत होते. चेहरा पडलेला. तुलसीदास वर्णन करतायत, जणू कमळ मुळापासून उपटून टाकलेलं असावं आणि कोमेजलेल्या स्थितीत पडलेलं असावं तसे राजे जमिनीवर पडले होते. त्यावेळी अत्यंत अशुभ वाणीनं कैकई म्हणाली, राजांना रात्रभर झोप आलेली नाही. काय कारण ते त्या परमेश्वरालाच माहिती. पण राम राम म्हणत राहिलेत. सकाळ झाली पण का असं करतायत ह्याचं रहस्य काही ते कुणाला सांगत नाहीत असं म्हणाली कैकई.
आणि पुढे सांगते सुमंत्रांना की त्वरित रामाला बोलवून आणा आणि मग खुशाली विचारा राजांची. राय रुखजानी, राजांचा कल बघून सुमंत्र निघाले. त्यांना लक्षात आलं की ह्या राणीनं काहीतरी एक दुष्ट खेळी खेळली आहे. ओळखलं त्यांनी. काळजीनं व्याकुळ झाले. त्यांना वाटेत जाताना सुद्धा धडपणे जाता येत नव्हतं. आपल्याला माहीत असेल सुमंत्रांचं विलक्षण प्रेम होतं या सबंध राजपरिवारावर, प्रभू श्रीरामांवर. पुढेही अनेक प्रसंगांमधून हे आपल्याला दिसेल की किती सुमंत्रांचं ह्या पूर्ण राजपरिवारावर प्रेम होतं. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीकडे लक्ष होतं. जणू परिवाराचाच भागच होते ते. त्यामुळे त्यांना अत्यंत काळजी वाटू लागली की रामांना बोलवून राजे सांगतील तरी काय. पण तरीसुद्धा धीर धरून राजद्वारी आले. पण त्यांना उदास झालेलं बघून लोक विचारू लागले, समाधानु करी सो सबही का, गयऊ जहाँ दिन कर कुल टीका, राम सुमंत्र ही आवत देखा, आदरु कीन पिता समलेखा. त्या सर्व चौकशी करणाऱ्या लोकांना समजावून सांगतच सुमंत्र दिनकर कुलटीका, सूर्यकुलाचे भूषण तिलक असे प्रभू श्रीराम त्यांच्याकडे गेले. आणि तुलसीदास म्हणतायत की पित्यासमानच मानून सुमंत्रांना येताना बघून रामांनी त्यांचा सन्मान केला. यावरूनही आपल्याला सुमंत्रांचं स्थान लक्षात येतं. आणि त्यानंतर निरखी बदनु कही भूपर जाई, रघुकुल दीपही चले उलेवाई, रामु कुभाति सचिव संग जाही, देखी लोग जह तह बिलखाही. प्रभू श्रीरामांच्या मुखाकडे बघत बघतच राजांची आज्ञा सांगितली सुमंत्रांनी आणि रघुकुल दीपक श्रीरामांना आपल्या सोबत घेऊन निघाले. श्रीराम सुमंत्रांबरोबर एकटेच निघालेले बघून जिकडं तिकडं एक प्रकारची खिन्नता पसरली. कारण सगळ्यांनाच मनामध्ये वाटू लागलं की काहीतरी घडलंय. कोणताही लवाजमा नाही, कोणी बरोबर नाही, फक्त एकटे श्रीराम सुमंत्रांबरोबर निघालेत. अशा रीतीनं त्यांना घेऊन सुमंत्र तिथे गेलेत. आणि मग जाई दीख रघुबंस मनी, नरपती निपट कुसाजो, सहमी परे उलखी सिंघिनी, मनहु वृद्ध गजराजू. सुख ही अधर जरई सबु अंगो, मनहु दीन मनिहीन भुवंगो, सरुष समीप दीखी कैकेयी, मानहु मीचु खरी गनिलेई. काय बघितलं रघुवंश शिरोमणी श्रीरामांनी तिथं जाऊन. तर तुलसीदास म्हणतात, सिंहिणीला बघून एखादा म्हातारा हत्ती घाबरून पडलेला असावा तशा वाईट अवस्थेमध्ये जमिनीवर महाराज दशरथ पडलेत हे रामांनी बघितलं. दशरथांचे ओठ सुकून गेले होते. सबंध शरीर जणू पोळून निघत होतं. मण्याविना साप जसा दुःखी आणि असहाय्य होतो तसे राजे दिसत होते. त्यांच्या जवळच रागानं जळफळणाऱ्या कैकेयीला प्रभूंनी बघितलं. तुलसीदास म्हणतात, जणू प्रत्यक्ष मृत्यूच जवळ बसून राजांच्या अंतिम काळाचे क्षण मोजत असावा तसं ते दृश्य होतं. आणि यापुढे तुलसीदास वर्णन करतात प्रभूंच्या अंतःकरणाची स्थिती. बरं का, म्हणाले
करुणामय मृदु राम सुभाऊ, प्रथम दीख दुख सुनान काऊ, तदपि धीर धरी समौ बिचारी, पूछी मधुर बचन महतारी. करुणामय मृदु राम सुभाऊ, प्रथम दीख दुःख सुनान काऊ. काय पहा, काय सुंदर वर्णन केले पहा तुलसीदासांनी. कसे आहेत प्रभू, की अत्यंत कोमल स्वभावाचे, करुणामय अंतःकरणाचे असे आमचे श्रीराम प्रभू आहेत. आणि म्हणतायत प्रथम दीख दुःख सुनान गाव. आतापर्यंत हे जे ते बघतायत ते प्रथमतःच आयुष्यात हे दुःख बघतायत. आतापर्यंत दुःखाशी परिचयच नाही आहे प्रभूंचा. आनंद निधान आहेत प्रभू. आणि लौकिक आयुष्यामध्ये सुद्धा त्यांच्या लाघवी नम्र करुणामय स्वभावामुळे सर्वच लोक त्यांना अनुकूल असेच आहेत आत्तापर्यंत. कधीच त्यांनी कुणाशी त्यांचा कोणत्याही प्रकारे वेगळा भाव प्रस्तुतच केलेला नव्हता आणि कुणीही त्यांच्याबरोबर तसा विचित्र भाव प्रस्तुत केलेला नव्हता. त्यामुळे तुलसीदास म्हणतायत की पहिल्यांदाच दुःख बघतायत प्रभू आपल्या आयुष्यामध्ये. पण पुढे म्हणतात त्यांनी दुःख कधी ऐकलं सुद्धा नव्हतं. काय पहा, नाही का, काय वर्णन आहे आहा. आणि तरीसुद्धा हा प्रसंग बघून मनात धीर धरून, बरं का, किती अवघड आहे पहा. ज्याला ह्या दुःखाचा परिचयच नाही लौकिकदृष्ट्या, त्याला अशा प्रसंगामध्ये सुद्धा मनामध्ये धीर धरणं किती मोठी गोष्ट आहे. आणि म्हणतात तरीही गोड शब्दात कैकेयी मातेला विचारतायत राम की मोही कहू मातु तात दुःख कारण, करिय जतन जेही होई निवारण, सुनहु राम सबु कारनु एहू, राजही तुम पर बहुत स्नेहू, देन कहे नी मोही दुई बरदाना, मागे जो कछु मोहि सुहाना, सो सुनी भयउ भूप उर सोचू, छाड़ी न सकहि तुम्हार संकोचू, सुत स्नेहु इत बचनु उत, संकट परेउ नरेसु, सकहुत आयसु धरहु सिर, मीटहु कठिन कलेसु. प्रभू म्हणतायत हे माता, मला बाबांच्या दुःखाचं कारण तरी सांग, म्हणजे ते दूर करण्याचा मला प्रयत्न करता येईल. आणि यावर राणी कैकेयी म्हणतीये, हे रामा ऐक, राजांचं तुझ्यावर अत्यंतिक प्रेम आहे हेच ते मुख्य कारण आहे. कारण यांनी मला 2 वर दिले होते. जे मला बरं वाटलं ते मी मागितलं. ते ऐकून राजे काळजीत पडलेत. कारण छाडीन सकही तुम्हारा संकोच, तुझा मोह ते सोडू शकत नाहीत. तुला हे कसं सांगावं या संकोचात राजे पडलेत. एकीकडे पुत्रप्रेम आणि दुसरीकडे प्रतिज्ञा, या धर्मसंकटात राजे अडकलेत. जर तुला शक्य असेल तर काय म्हणते, सकहूत आयसु धरहु सिर, राजांची आज्ञा शिरोधार्य मान आणि त्यांची ही यातना दूर कर. आणि मग तुलसीदास वर्णन करतायत, निधरक बैठी कहई कटुबानी, सुनत कठिनता अति अकुलानी, जीभ कमान बचन सरनाना, मनहु महीप मृदु लच्छ समाना, जनु कठोर पनु धरे शरीरु,
सिखई धनुष विद्या बरबीरु, सबु प्रसंगु रघुपति ही सुनाई, बैठी मनहु तनु धरि निठुराई. कोणत्याही प्रकारचा संकोच मनामध्ये न बाळगता निधड्या छातीनं जणू कैकई कटुवाणी बोलतीये. तुलसीदास म्हणतात प्रत्यक्ष निष्ठुरता सुद्धा खूप व्याकुळ झाली तिच्या वाणीनं. अशी तिची वाणी होती, कारण तिची जीभ ही धनुष्य आहे, शब्द हे बाण आहेत आणि राजा हेच ते कोमल असं लक्ष आहे. तुलसीदास वर्णन करतात. आणि या सर्व गोष्टींसह जणू कठोरपणाचं उत्कृष्ट अशा वीराचं रूप घेऊन धनुर्विद्या शिकतोय. आणि मग रघुनाथांना सर्व हकीकत सांगून ती खाली बसली. तुलसीदास म्हणतात जणू निष्ठुरताच देह धारण करून तिथे बसली. आणि आता पहा प्रभू श्रीरामांची यावरची प्रतिक्रिया. म्हणतात मन मुसुकाई भानुकुल भानु, रामु सहज आनंद निधानु, बोले बचन विगत सब दूषण, मृदु मंजुल जनु बाग विभूषण, सुनु जननी सोई सुतु बड़ भागी, जो पितु मातु बचन अनुरागी, तनय मातु पितु तोष निहारा, दुर्लभ जननी सकल संसारा. सूर्यकुलाचे सूर्य आणि सहज आनंद निधानू, स्वभावतःच आनंद निधान असलेले आमचे श्रीराम मनातून हसले. बरं का, मन मुसुकाई. आहा. आणि कोणत्याही दूषणाशिवाय असलेली अशी वाणी, कोमल वाणी, सुंदर वाणी, त्या वाणीनं म्हणाले. कशी आहे त्यांची वाणी म्हणतात तुलसीदास, मृदू मंजुल जनु बाग विभूषण, वाणीचं भूषण अशी त्यांची वाणी आहे. प्रत्यक्ष परावाणीच न हो. अशा वाणीनं म्हणतायत, हे माते, तोच पुत्र भाग्यशाली असतो जो माता पित्यांच्या वचनांचं पालन करतो. हे माते, आज्ञा पालन करून माता पित्यांना तोष देणारा, आनंद देणारा पुत्र जगामध्ये खूप दुर्लभ आहे. आणि पुढे म्हणतात, त्यांच्या मनातला आनंद, स्थिरता, दृष्टिकोन या सर्व गोष्टी यातून स्पष्ट होतात. पाहता म्हणाले, मुनिगण मिलनु विशेषी बन, सबहि भांति हित मोरा, तेहि मह पितु आयसु बहुरी, सम्मत जननी तोरा. अगाई, वनात गेल्यामुळे खास म्हणजे काय तर ऋषीमुनींच्या भेटी होतील, ज्यामध्ये सर्व प्रकारे माझंच कल्याण आहे. आणि अधिक कल्याण यासाठी आहे की त्यामध्ये, ह्या माझ्या वनगमनामध्ये वडिलांची आज्ञा आणि हे माते तुझी संमती आहे. त्यामुळे तुमच्या आज्ञेनं, तुमच्या संमतीनं मी वनात जाऊन ऋषीमुनींचं दर्शन घ्यायला पात्र होतोय. यापेक्षा मोठं कल्याण ते काय. पुढे म्हणतात, भरतु प्राण प्रिय पावहि राजू, विधि सब विधि मोहि सन्मुख आजू, जो न जाहु बन ऐसे हु काजा, प्रथम गनीय मोहि मूढ़ समाजा. आहा.
ज्याला आपण सॉर्टेड असा शब्द वापरतो पहा, सुलझे हुए, की कसलंच कलुष नाही मनामध्ये किंवा कसलाही भ्रम नाही, पूर्णपणे स्वच्छ शुद्ध दृष्टिकोन, त्यामध्ये भ्रमाचा किंवा ढोंगाचा अंशही नाही. अर्थात प्रभू श्रीराम आहेत ते, तिथं हे संभवतच नाही, पण तरीसुद्धा मानवी दृष्टिकोनातून जेव्हा आपण बघतो त्यावेळेला हे गुण इतके प्रकर्षानं जाणवणारे आहेत. म्हणतात, अगं आई, माझ्या प्राणप्रिय भरताला राज्य मिळेल. हे दोन्ही, या दोन्ही गोष्टी, की मला वनगमन करून ऋषीमुनींचं दर्शन मिळेल आणि माझ्या लाडक्या भरताला राज्य मिळेल, हे बघून, हे ऐकून मला वाटतंय की आज दैव सर्व प्रकारानं मलाच अनुकूल आहे. आणि पुढे म्हणतात, जर अशा कार्यासाठी मी वनात गेलो नाही तर प्रथम गणीय मोही मूढ समाजा, तर मूर्खांमध्ये माझा क्रम पहिला लागेल. काय भूमिका आहे पहा. म्हणजे हा विचार तरी आमच्या मनामध्ये येईल का अशा प्रसंगी? असे अनेक प्रसंग आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात, ज्यावेळी निर्णय क्षमता, आमची शांत वृत्ती, आमच्या अंतःकरणाची स्थिरता, आमचा दृष्टिकोन, अशा अनेक गोष्टींची गरज आम्हाला असते. वी नीड दॅट. पण ज्या वेळेला आम्ही हे चरित्र वरचेवर ऐकतो, बघतो, वाचतो, त्यावर चिंतन करतो, मुख्यतः प्रभू श्रीरामांच्या गुणविशेषांचं चिंतन करतो, त्यावेळेला ते आम्हाला आयुष्य कसं जगावं हे शिकवतात. त्यामुळे हा जो दृष्टिकोन आहे प्रभूंचा इथे, हा खरोखर, आणि त्यातल्या त्या तुलसीदासांनी ह्याचं वर्णन खरोखर अप्रतिम केलं आहे. सर्वच रामायणांमध्ये वर्णन आहे, सुंदर वर्णन आहे, पण इथे जे एका झटक्यात प्रभूंनी त्या दुःखाची नांगीच मोडून टाकली आहे पहा. आणि योग्य मनोभूमिकेनं आम्ही कोणत्याही दुःखाची नांगी कशी क्षणार्धात मोडून टाकू शकतो, ह्याचं हे सर्वोच्च उदाहरण आहे आपल्याकडे. अजूनही पुढे श्रीराम त्याबाबत बोलणार आहेत, ज्यातून आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत. पण हा भाग जो आहे प्रभूंच्या रिप्लायचा, तो इतका सुंदर आहे, इतका मन मोहून टाकणार आहे, इतका आम्हाला क्षणार्धात वैराग्याची प्राप्ती करवून देणार आहे. वैराग्यात आनंद आहे हे आम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे यावरच चिंतन आमच्याकडून होवो, हीच त्या करुणानिधानाच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.